हे एकदम तुटपुंज पेमेंट आहे. असं पेमेंट जगात कुठल्याच कंपनीत नाहीये. या 11,000 रुपयात कुठं भागल तुम्ही आम्हाला सांगावा. आम्हाला जर ह्या गोष्टीचा न्याय नाही भेटला तर आमच्याकडे डायरेक्ट आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आता आम्ही सर्वजण एक डायरेक्ट सामूहिक आत्महत्या करणार आहे तर आमच्या कंपनी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर. अकोले तालुक्यातील कुंभारणे येथे भगेरिया सोलर कंपनीच्या कामगारांचे गेटबंद आंदोलन सुरूच. कंपनीची मोगलाई सुरू असल्याचे चित्र. कामगारांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न. कंपनी कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन देत नाहीच. या सर्व गोष्टींचा विचार करून पगार वाढीसाठी कामगारांचा कंपनीच्या दारात ठिय्या. अकोले तालुक्यातील कुंभारणे येथे गेली 10 ते 12 वर्षापासून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवर भगेरिया सोलर कंपनीच्या वतीनं मोठा सोलर प्रोजेक्ट कार्यरत आहे. या कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवर सोलर प्रकल्प उभारला आणि ज्यांनी या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्यांच्याच मुलांना प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून काम दिले. प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना काम दिले, परंतु गेली 10 वर्षांपासून सदर कंपनीने एकदाच पगारवाढ केली असून ती सुद्धा अतिशय तुटपुंजी होती. सदर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून फक्त 11,000 रुपये महिना एवढ्या कमी पगारावर 8 तास काम करून घेतलं जात आहे. एवढ्या कमी पगारात जगात कुठलाही कर्मचारी एखाद्या कंपनीत काम करत नाही आणि हा प्रकार किमान वेतनाच्या नियमांबाबत शासकीय नियमांचे उल्लंघन करणारा आहे. या ठिकाणी कंपनीच्या वतीनं कामगारांसाठी शासनाकडून आखून दिलेले कोणतेही नियम पाळले जात नाहीत. किमान वेतन देय कायदा असताना सुद्धा कंपनी किमान वेतन देत नाही आणि हा सर्व कंपनीचा कामगारांवरील अन्याय अनेक वर्षांपासून सुरू असून या अन्यायाविरोधात कंपनीच्या सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या वतीनं गेल्या 3 दिवसांपासून कंपनी कार्यक्षेत्रावर गेटबंद आंदोलन सुरू असून कंपनीच्या वतीनं प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बळाचा वापर करून सदर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कामगारांच्या वतीनं करण्यात आला आहे. या आंदोलनातून मार्ग न निघाल्यास प्रसंगी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा कामगारांच्या वतीनं देण्यात आला आहे. जर असं झालं तर याची सर्व जबाबदारी कंपनी आणि प्रशासनाची राहील असाही इशारा यावेळेस देण्यात आला आहे. कामगार एकजुटीचा दडपशाही मुर्दाबाद, दडपशाही मुर्दाबाद. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. आम्ही 40 गार्ड सोबत इथं कंपनीवर आंदोलन केलं होतं पगारवाढीसाठी आणि आम्ही 3 दिवसापासून आंदोलन करतोय. कंपनी प्रशासन काय आमचं ऐकत नाही. आम्ही कंपनीला म्हणजे आम्हाला पगार देताना 11,000 रुपये दिला आणि कामावर घेताना आम्हाला सिक्युरिटी गार्ड म्हणून कामावर घेतले आणि ते आमचा केअरटेकर म्हणून उल्लेख करतात आणि आमच्या सर्व मागण्या आम्ही कंपनीसमोर ठेवल्या असतात. ते आम्हाला पोलीस प्रशासन आणून दडपशाही करण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा आमच्यासोबत. आम्हाला पोलीस प्रशासन धाक दाखवून त्यांना कंपनीत आत शिरण्याचा प्रयत्न करताय. आमच्या कोणत्याही मागणीचा ते सखोल विचार करते नाही आणि आम्ही कुठं काही म्हटलं तर ते डायरेक्ट अशी पूर्ण धमकी देतात का तुम्ही MLA कडे जा, आमदाराकडे जा, नाही तर कलेक्टरकडे जा. यांची पूर्ण दडपशाहीचा कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त आहे. एकही माणूस असा नाही का जो प्रकल्पग्रस्त नाही इथं कामाला. प्रत्येकाची जमीन जायला जमीन देताना त्यांनी पूर्णतः शब्द दिला होता. आमच्या आईवडील अडाणी असल्यामुळे त्यांनी काही यांच्याकडनं लिहून नाही घेतलं, नुसते शब्दावर बांधील राहिले. त्यांनी कामावर घेतलं पण त्या कामावर घेतल्याचा पूर्ण मोबदला देते नाही. 11,000 रुपये पेमेंट देतात. 11,000 रुपये म्हणजे हे एकदम तुटपुंज पेमेंट आहे. असं पेमेंट जगात कुठल्याच कंपनीत नाहीये. ह्या 11,000 रुपयात कुठं भागल तुम्ही आम्हाला सांगावा. आम्हाला जर ह्या गोष्टीचा न्याय नाही भेटला तर आमच्याकडे डायरेक्ट आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आता आम्ही सर्वजण एक डायरेक्ट सामूहिक आत्महत्या करणार आहे जर आमच्या कंपनी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर. काय आंदोलन चालू आहे तुमचं? आमचं गेट बंद आणि कंपनी बंद आंदोलन चालू आहे आमचं सध्या इथं गेटवर. कंपनी प्रशासन त्याची काही दखल घेत नाही. त्यांनी काय प्रशासनाला आणलं होतं का? पोलीस पोलीस प्रशासनाला घेऊन आले होते आमच्यासोबत. तुमच्यावर काही दडपशाही का? दडपशाही करण्याचा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासनानं. ते काय दादागिरीची भाषा करतात. तुम्ही एकदम कायद्यात राहून करते नाही. आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, कंपनीला निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलला पण निवेदन दिलेलं आहे. या गोष्टीचं का आम्ही आंदोलन करून राहिले. कुंभारणे इथलाच रहिवासी असून गेल्या 8-9 वर्षापासून या कंपनीमध्ये आम्ही 40 जण सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहोत आणि गेल्या 4-5 वर्ष 2023ला आमची जी पगार वाढ झाली ती तर आजपर्यंत पगार वाढ नाही. आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला असा पगार द्यावा
आणि त्या पगारात आमचं कुटुंब चालल अशी आमची अपेक्षा होती. पण कंपनीने आजपर्यंत आमचा कोणताही विचार केला नाही आणि न विचार केल्यामुळं आम्ही सगळं कायद्याच्या नियमात राहून आंदोलन चालू आहे 3 दिवसापासून. आमची एकच इच्छा आहे का आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे पगार द्यावा हीच आमच्या कंपनी आंदोलनाच्या मागणीनुसार मागणी चालू आहे. पण आजपर्यंत कोणत्याही कंपनीने आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी हीच आमची विनंती आहे. बाळासाहेब बेनके, मी पण इथलाच रहिवासी आहे. माझी पण इथं 20 एकर जमीन गेलेली आहे आणि माझ्या 40 बांधवांची पण त्यांनी पण 20-20 एकर जमीन देऊन इथं कामाला लागलेलो आहे आम्ही. असं नाही का कोणी फुकट काम करू राहिलं इथं. त्या जमीन दिल्याबद्दल आम्हाला त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला म्हणजे आमच्या आईवडिलांना सांगितलं होतं की तुम्ही कामावरती या, तुम्हाला तुमचं पेमेंट वर्षाला वाढ होईल, तुमचं जसं महागाई वाढेल तसं तुमचं पेमेंट वाढेल. त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही. जिथं आहे तिथंच आम्ही राहिलेलो आहे. त्यानंतर ते पण आम्ही सहन करत होतो. त्यांची हॅरेसमेंट जास्त चालली. ते यायचे, कोणी फोटो काढे, कोणाला 5 दिवस घरी बसवत होते, कोणाला 10 दिवसाचं, कोणाला 15 दिवसाचं, कोणाला मला स्वतःला गेटवर तिथून MCR पासून ते MCR आहे त्या MCR पासून धक्के मारून बाहेर काढलेलं आहे. 4 वेळेस जो हे ॲडमिन आहे त्या ॲडमिनने मला 4 वेळेस धक्के मारून बाहेर काढलेलं आहे. अशी तर हॅरेसमेंट चालू असते. आमचं एकच, माझं स्वतःचं तर एकच मत आहे की 11,000 कोणत्याच कंपनीत 11,000 पेमेंट कुठंच भेटत नाही. सरकारी काय नियम असेल, सरकारी काय वेतन असेल त्यानुसार आम्हाला पेमेंट भेटणं गरजेचं आहे. नाही भेटलं तर आम्ही 40 जण आत्महत्या करू. त्या आत्महत्येला कंपनी जबाबदार राहील आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन करीत आलं तर पोलीस पण जबाबदार राहील. असेल ते SP कार्यालय, तहसील कार्यालय किंवा डायरेक्ट कुठं अजून कुठं वर करायचं तिथं पण आम्ही करू शकतो. आमची तयारी. नाव नितीन सदगीर. सर, मागील 10 वर्ष झाले आम्ही या कंपनीमध्ये कार्यरत असून आम्हाला जेव्हा सुरुवातीला किमान वेतन 14,000 रुपये काही सिक्युरिटीला मिळालेले आहे. त्यानंतर जेव्हा यांची जी पायनर एजन्सी आली तेव्हा 8,850 रुपये आम्हाला पगार मिळत होता. त्यानंतर सर यांची जी पूर्वजित आली तेव्हा 9,000 पगार केला. सर तेव्हा 2023ला आम्हाला किमान वेतन 2,000 रुपये वाढवून दिले. सर 2 वर्ष झाले सर आम्ही त्याच पगारावरती कार्यरत आहे. सर पगार वाढाय पाहिजे की नाही सर तुम्ही सांगा. आम्हाला महागाईच्या प्रमाणे जर आमचं कुटुंब चालत नसेल तर आम्ही शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीच आहे सर. त्यामुळे आम्ही 3 दिवसापासून इथं आंदोलन करत आहोत. गेट बंद आंदोलन. प्रशासन आलं, कोणी आलं तरी आमच्यावर दबाव टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही. आत्महत्या हा पर्याय आम्ही ठरवलेला आहे. नमस्कार, मी शांताराम दराडे, TV न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत कोमळणे या ठिकाणी. कोमळणे या ठिकाणी या सोलरचा मोठा प्लॅन्ट आहे आणि ठिकाणीच असलेले जे शेतकरी आहेत त्यांनी जमिनी दिल्या आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी या कंपनीने कामावर घेतलेलं आहे. परंतु या कंपनीने आजपर्यंत किमान वेतन जे काय आहे सरकारचा जो नियम आहे ते किमान वेतनाप्रमाणे आतापर्यंत यांना पगार देत नाही. त्यामुळे सरकारने याची चौकशी करावी आणि या सर्वांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. TV न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.